श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून विवाहित महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला हा उपवास करतात. या दिवशी वटवृक्षाची वडाची पूजा करून त्याला सूत गुंडाळले जाते. महाभारतातील कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. त्याच पतिव्रतेच्या स्मरणार्थ हे व्रत वटसावित्रीचे व्रत म्हणून ओळखले जाते. वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास मानला जातो. आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी. सकाळी लवकर उठून देवघरातील देवी देवतांची पूजा करावी. न चुकता गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य दाखवावा. या दिवशी उपवास जरूर करावा. 16 शृंगार करून स्वतःला तयार करावे. 5 सुवासिनींनी 1 आंबा व गहू याने 5 सुवासिनींची ओटी भरावी. दाराबाहेर रांगोळी काढावी. वडाची पूजा करून न चुकता वडाची ओटी भरावी. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. पतीचे आणि घरातील मोठ्यांचे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे. अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी नक्की आवर्जून कराव्या. माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.